नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मॅथ्स पाहणार आहोत. आपण व्हिडिओ क्रमांक 32 मध्ये आपलं 15वं प्रकरण आकृतीबंध पॅटर्न्स त्यातील आपण प्रॉब्लेम सेट 53 उदाहरण संग्रह 53 पाहणार आहोत. आता या प्रकरणात तुम्हाला त्रिकोणी संख्या ट्रायंग्युलर नंबर आणि चौरस आकृती संख्या स्क्वेअर नंबर म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. त्रिकोणी संख्या तर बघा, आपण पहिली एक संज्ञा आपण समजून घेऊया की त्रिकोणी संख्या. आता एखाद्या संख्येचा आकृती तयार करणे, त्यापैकी त्रिकोणी आकृती, त्या संख्येची आपल्याला त्रिकोणी आकृती तयार करायची, म्हणून आपण प्रथम त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे आपण प्रथम अभ्यासूया. ट्रायंग्युलर नंबर. ट्रायंग्युलर नंबर त्रिकोणी संख्या. बघा, आता त्रिकोणी संख्या म्हणजे आपल्याला काय सांगता येईल तर थोडक्यात की ज्या संख्यांचा त्रिकोण तयार होते. उदाहरणार्थ आता डॉटने जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघा, मी काही तर फळ्यावर डॉट देत आहे. बघा, पहिला एक आणि खाली 2 डॉट दिलेले आहेत, म्हणजे ह्याने आपला हा त्रिकोण तयार झालेला आहे. आता पुन्हा याच जर आपण संख्या वाढवत गेलो, बघा 1 2 नंतर हे 3 मी डॉट दिलेले आहेत, म्हणजेच हे माझे टोटल 6 डॉट झालेले आहेत, तर सुद्धा हा त्रिकोण तयार झालेला आहे. म्हणजे की ह्या डॉटनी की त्रिकोण तयार होतो, म्हणून ह्याला आपण त्रिकोणी संख्या ट्रायंग्युलर नंबर असं आपण म्हणू शकतो. आता हे आपल्याला झालं, पण समजा तुम्हाला अशा संख्या शोधायच्या आहेत, त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायच्या आहेत, तर त्या कशा शोधणार? त्यासाठी एक फॉर्म्युला मी तयार केलेला आहे की या फॉर्म्युल्यावरून आपल्याला या त्रिकोणी संख्येची सहज व्याख्या आपल्याला करता येईल. काय येईल की आपण जर नैसर्गिक संख्या घेतल्या, क्रमागत जर संख्या घेतल्या आणि त्या संख्येची जर आपण गुणाकार केला आणि त्याला जर आपण 2 नी भागिले केलं किंवा त्या गुणाकाराची जर आपण निंपट केली, तर आपल्याला त्रिकोणी संख्या ही मिळते. म्हणजेच आपल्याला त्रिकोणी संख्येची व्याख्या काय सांगता येईल आपल्याला तर 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय. ट्रायंग्युलर नंबर. What means by triangular number? Triangular number is 1/2 two product two natural numbers is triangular number. अशा पद्धतीने आपल्याला ट्रायंग्युलर नंबर त्रिकोणी नंबरची संख्या आपल्याला व्याख्या स्वरूपात आपल्याला सांगता येईल. आता याच व्याख्येनुसार आपण थोडस त्रिकोणी संख्या कशा तयार होतात त्यानुसार आपण सरळ पाहूया. आता त्रिकोणी संख्या जसं मी तुम्हाला आता व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या प्रकारे बघा. आता मी संख्या लिहून घेते. बघा, आपण या नैसर्गिक संख्या लिहून घेतलेल्या आहेत. आता या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आहे, मल्टिप्लाय प्रॉडक्ट करायचा आहे 2 × 3, 2 गुणिले 3. आता ह्यांचा गुणाकार आपला आलेला आहे 6 आणि आपण ह्यांची निंपट करणार आहोत. म्हणजेच आपण 2 भागिले करणार आहोत. मग भागिले केलं तर आपल्याला 3 ही संख्या मिळते, म्हणजे ही त्रिकोणी संख्या तयार होते. तसंच आता पुढचं बघा, 3 आणि 4 या संख्यांचा जर गुणाकार केला तर 3 चोक 12 भागिले 2 किंवा निंपट म्हणजेच 6 आपल्याला संख्या मिळत्या. पुन्हा 4 आणि 5 यांचा जर गुणाकार केला
तर 20 संख्या येत्या आणि त्याची निमपट म्हणजेच 10 येते. नंतर 5 आणि 6 30 भागिले 2 बरोबर 15. नंतर 7 आणि 6 42 भागिले 2 बरोबर 21. म्हणजे जर तुम्ही या पद्धतीनं मी व्याख्या तयार केलेली आहे. जर त्रिकोणी संख्या आपल्याला काढायच्याच असतील तर आपण अशा पद्धतीनं त्रिकोणी संख्या काढू शकतो. ट्रायंग्युलर नंबर 1/2 ऑफ द टू प्रोडक्ट natural number is triangular number. 2 into 3 is 6 divided 2 is equal 3. म्हणजेच अशा पद्धतीनं आपण जर दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केलेला आहे, त्याची निमपट केलेली आहे. म्हणजे आपली 3 ही पहिली संख्या, 6 दुसरी, 10 तिसरी, 15 चौथी आणि 21 ही पाचवी. म्हणजे अशा ओळीनं आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येतील. म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट झाली असेल. आता पुढची आपल्याला संख्या आहे ती आहे चौरस आकृती संख्या, स्क्वेअर नंबर. चौरस आकृती संख्या, स्क्वेअर नंबर. आता चौरस आकृती संख्या किंवा स्क्वेअर नंबर म्हणजे काय, तर ज्या संख्यांचा चौरस तयार होतो. उदाहरणार्थ बघा, आता मी इथं काही या 4 संख्या म्हणजे 4 डॉट दिलेले आहेत. हा चौरस तयार झालेला आहे. जर आपण हे डॉट जोडले तर हा आपला चौरस तयार होतो. पुन्हा अजून बघा, काही डॉट मी इथं देत आहेत. आता हे डॉट किती झालेले आहेत, 9 डॉट झालेले आहेत, 9 डॉट्स. आता हे जर डॉट मी जॉईन केले तर इथं सुद्धा हा आपला चौरस तयार झालेला आहे. म्हणजे ज्या संख्येने चौरस तयार होतो त्या संख्येला आपल्याला चौरस संख्या म्हणता येईल. मग अशा कोणत्या संख्येने आपला चौरस तयार होतो, तर ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत अशा संख्येनी आपला हा चौरस तयार होतो. मग पूर्ण वर्ग संख्या तुमचे वर्ग पाठांतरच आहेत, म्हणजे त्या वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या अशी आपल्याला सहज सोपी व्याख्या करता येईल. द नंबर विच इज परफेक्ट स्क्वेअर कॉल्ड स्क्वेअर नंबर. की पूर्ण वर्ग संख्या म्हणजे स्क्वेअर संख्या होय. मग जर तुम्ही ओळीनं जर वर्ग घेतले, 2 चा वर्ग म्हणजे 4, 9, 16, 25, 36, 49 हे सगळ्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या आपल्या स्क्वेअर संख्या येतात. म्हणजे 4, 9, 16, 25, 36 हे सगळे स्क्वेअर घेतले तुम्ही, वर्ग घेतले तर या वर्ग संख्या म्हणजेच चौरस संख्या स्क्वेअर नंबर आपल्या होतात. अशा पद्धतीनं आपण चौरस आकृती संख्या म्हणजे काय हेही आपण इथं स्पष्ट केलेलं आहे. दोन्हीच्याही व्याख्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आता आपण आपला प्रॉब्लेम सेट 53 उदाहरण संग्रह जो 53 आहे तो उदाहरण संग्रह 53 आपण पाहूया. आता या उदाहरण संग्रह 53 मधील आपला हा पहिला क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे, मराठी मीडियमचे विद्यार्थी, पहिला प्रश्न काय आहे तर बघा, पुढील संख्यामधून चौरस संख्या वेगळ्या करा. सेमीचे स्टुडंट, फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द स्क्वेअर नंबर्स फ्रॉम द लिस्ट गिवन बिलो. आता इथं काही तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यामधून चौरस संख्या वेगळ्या करायच्या. आता
आता मी इथं संख्या लिहिते, तुम्हाला ज्या पुस्तकात प्रश्नात दिलेल्या संख्या आहेत त्या संख्या मी इथं लिहिते. 5, 9, 12, 16, 50, 60, 64, 72, 80, 81. आता यात जे चौरस संख्या सांगितलेल्या आहेत, मग मी तुम्हाला जी व्याख्या सांगितलेली आहे त्या व्याख्येनुसार आपण बघायचं की ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत, परफेक्ट स्क्वेअर नंबर बघा 5 ही वर्ग संख्या आहे का नाही, म्हणजे ती चौरस संख्या येणार नाही. म्हणजेच ही 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणून 9 ही चौरस संख्या येणार आहे. पुन्हा बघा 12 नाही, 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 50 नाही, 60 नाही, नंतर 64 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 72 नाही, 80 नाही आणि 81 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. परफेक्ट स्क्वेअर नंबर इज 9, 16, 64 and 81. This is square number is 9, 16, 64, 81. म्हणजेच चौरस तुमच्या संख्या की 9, 16, 64 आणि 81 ह्या आहेत. आता दुसरा प्रश्न, काय आहे बघा, मराठी मीडियमचे विद्यार्थी, पुढील पैकी त्रिकोणी संख्या कोणत्या? त्रिकोणी संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला. सेमीचे स्टुडंट, सेकंड क्वेश्चन, which are the triangular number in the given list. बघा आता मी इथं लिहिते तरी पण 3, 6, 8, 9, 12, 15, 16, 20, 21 आणि 42 असे तुम्हाला इथं प्रश्न संख्या दिलेल्या आहेत. आता या संख्येवरून आपल्याला ट्रायंग्युलर नंबर, त्रिकोणी संख्या शोधायच्या आहेत. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर मी तुम्हाला जी व्याख्या सांगितलेली आहे की दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या येते. आता तसं आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं तसं करून पाहावं लागणार आहे. पण इथं बघा 3 ही त्रिकोणी संख्या तुमची आहे, आपण पाहिलेलं होतं मगाशी. 6 ही सुद्धा तुमची त्रिकोणी संख्या येते. नंतर बघा 8, 9, 12 या संख्या आपण पाहिलेल्या आहेत. नाही म्हणजे 6 नंतर आपली 10 आली होती, म्हणजे इथं 10 नाही, पण नंतर 15 आली होती, तर इथं आता ही 15 त्रिकोणी संख्या आपली येत आहे. 16, 20, 21 ही आपली त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे 3, 6, 15 आणि 21 हे आपल्या त्रिकोणी संख्या आहेत. 3, 6, 15, 21 इज ट्रायंग्युलर नंबर. आता ह्याचं मी स्पष्टीकरण मगाशी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. पुढील प्रश्नात अजून आपण स्पष्टीकरण करूया. आता पुढचा क्वेश्चन आहे आपला तिसरा प्रश्न, मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, अशी एक संख्या सांगा की जी त्रिकोणी आहे आणि चौरस संख्या ही आहे. सेमीचे स्टुडंट, थर्ड क्वेश्चन, नेम अ नंबर which is square as well as triangular. त्रिकोणीही आहे आणि चौकोनीही, म्हणजे चौरस आणि त्रिकोण दोन संख्या तयार होतात. म्हणजे जर आपण असे डॉट डॉट काढले तर आपले त्या डॉटचा त्रिकोणही तयार झाला पाहिजे आणि चौरसही तयार झाला पाहिजे. जर आपण बघितला आता त्रिकोण संख्या जर विचारात घेतली आपण तर बघा 1,
अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. म्हणजे थोडक्यात आता जर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 1 अधिक 2 3, पुन्हा 3 अधिक 4 अधिक 5 म्हणजे 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 अधिक 6, 15 आणि 6 21 अधिक 7 28, 28 अधिक 8 36. ही 36 संख्या आपली त्रिकोणी संख्या येते. आता कसं तर हे करून पाहायचं, करून बघायचं. हा एक डॉट, हे 2 डॉट, हे 3 4 5 6 7 आणि 8. बघा ह्या एका डॉट पासून ह्या 8 डॉट पर्यंत काढलेले, म्हणजेच हा आपला त्रिकोण तयार झालेला आहे. हा ट्रायंगल तयार झालेला आहे. म्हणून 36 ही संख्या त्रिकोणी संख्या तयार होते. आता हे करून पाहायचं. परत आता ह्याच संख्येचा चौरस कसा तयार होतो, तर आपण 9 चौक 36, सॉरी 6 6 36 म्हणून 6 डॉट आपण 6 वेळा काढायचे. बघा 3 4 5 आणि 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 आणि 6. बघा आता मी 6 डॉट हे 6 वेळा काढलेले आहेत. एकूण डॉट, टोटल डॉट हे 36 झालेले आहेत. आणि हे जर आपण जॉईन केलं तर ह्याचा आपला चौरस तयार झालेला आहे, म्हणजे स्क्वेअर तयार झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा एक अंक असा आहे की त्याचा आपल्याला त्रिकोण, ट्रायंगल आणि चौरस, स्क्वेअर तयार होतो. अशा पद्धतीनं पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न आपला झालेला आहे. आता पुढील प्रश्न आपण पाहूया. बघा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा आणि लक्षात घ्या कृत्या, संख्या, डॉट, बिंदू. पुढे चौथा प्रश्न. काय आपला चौथा प्रश्न, मराठी मीडियमचे विद्यार्थी, पहिली चौरस संख्या 4 मांडली तर क्रमाने येणारी 10वी चौरस संख्या कोणती? पहिली चौरस संख्या 4 मांडलेली आहे. सेमीचे स्टुडंट, 4th क्वेश्चन. इफ 4th इज द फर्स्ट स्क्वेअर नंबर which is the 10th one. आता सरळ ओळीनेच लिहित जायचं. मी तुम्हाला चौरस संख्येची व्याख्या सांगितलेली की पूर्ण वर्ग संख्या, परफेक्ट स्क्वेअर नंबर. म्हणजे पहिली ही ह्यानी 4 ही पहिली संख्या मांडलेली आहे. मग आपल्याला येणारी 10वी विचारलेली आहे, म्हणजे 10 येईपर्यंत आपण वर्ग लिहितच राहायचे.
म्हणजे नंतर 4 नंतर पुढचा वर्ग 9 ही दुसरी, 16 तिसरी, 25 चौथी. बघा मी सरळ वर्ग करत जाते. 2 3 4 5 6चा वर्ग 36 ही 5वी संख्या, 7चा वर्ग 49 6वी, 8चा वर्ग 64 7वी, 9चा 81 8वी, हा आपला 10चा वर्ग झालेला आहे, 9वी संख्या झालेली आहे. आणि ही आपली 10वी संख्या 11चा वर्ग येत आहे 11 स्क्वेअर 121. म्हणजेच आपली क्रमानं येणारी 10वी संख्या ही 121 असणार आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ही 10वी संख्या म्हणजेच 121 आहे. म्हणून आपलं उत्तर हे 121 असणार आहे. 121 इज आन्सर. आता अशाच पद्धतीनं आपला पुढील लास्ट प्रश्न आहे बघा. बघा मी आता दोन्ही प्रश्न एकदम करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता जसं मी लिहिलं तसं पुन्हा एकदा लिहिते की पहिली आपली 4 म्हणजे हा पहिली संख्या झाली स्क्वेअर 9, दुसरी 16 तिसरी, 25 चौथी, 36 5वी, 49 6वी, 64 7वी, 81 8वी, 100 ही 9वी आणि 121 ही 10वी संख्या आहे. आता असाच पुढचा प्रश्न आहे म्हणून मी हे परत लिहिलेलं आहे. फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे तर त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. म्हणजे 5th क्वेश्चन 5वा प्रश्न काय आहे, पहिली त्रिकोणी संख्या 3 मांडली तर येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती. 5th question, if 3 is the first triangular number which is the 10th one. म्हणजे ह्याच्याच प्रमाणे आपल्याला करायचं आहे. पण मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की 3 त्यांनी पहिली संख्या मांडलेली आहे. म्हणजे 3 पहिली संख्या त्यांनी सांगितलेली आहे. त्रिकोणी संख्या हे आपल्याला काय करायचंय की सलग 2 संख्यांच्या गुणाकाराची निमपट करायची. म्हणजे आपण सरळ लिहून घेणार आहोत. आता 3 संख्या ही आपली आलेली आहे. म्हणजे बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बघूया आपण कसं करायचं. आता 1 आणि 2चा जर गुणाकार केला तर 2 येणार आहे आणि ह्याला भागिले जर 2 केलं निमपट केली तर ही 1 येणार आहे. पण त्यांनी पहिली संख्या आपली कुठली मांडलेली आहे तर 3 मांडलेली आहे. म्हणजे 2 आणि 3 यांचा गुणाकार 6 आणि त्याची जर आपण निमपट केली तर 3. म्हणजेच आपल्याला हे तुम्ही नाही लिहिलं तरी सुद्धा चालते. कारण त्यांनी आपल्याला पहिली 3 ही पहिली संख्या दिलेली आहे 3 त्रिकोणी. म्हणून आता ही नंतर 3 चोक 12 बरोबर 6 ही दुसरी संख्या. 4 पंचे 20 20 ची निमपट 10 ही तिसरी संख्या. पुन्हा 6 पंचे 30 30 ची निमपट 15 ही चौथी संख्या. 7 सखून 42. बघा ओळीनं क्रमागत 2 संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला भागिले 2 करायचं म्हणजेच निमपट करायची आणि ती संख्या म्हणजे तुमची त्रिकोणी संख्या येते. बघा 21 ही 5वी संख्या आली.
56 भागिले 2 बरोबर 28 ही 6वी संख्या. 72 भागिले 2 बरोबर 34. 36 ही तुमची 7वी संख्या आली. 9×90 भागिले 2 म्हणजेच 45 ही तुमची 8वी संख्या आलेली आहे. आपल्याला त्यांनी 10वी विचारलेले म्हणजे ह्याच्या पुढं अजून आपल्याला लिहावं लागते. आणि 10 गुणिले 11 म्हणजेच 110 भागिले 2 बरोबर 2×5 आणि 2×5 ही तुमची 9वी संख्या आलेली आहे. पुन्हा आपल्याला अजून इथं संख्या पुढची घ्यावी लागते. 11 गुणिले 12 132 भागिले 2 ही तुमची 10वी संख्या आलेली आहे. म्हणजे बघा की आपली त्रिकोणी संख्या 10वी म्हणजे 66 ही तुमची 10वी त्रिकोणी संख्या आलेली आहे. जसं चौरस संख्या म्हणजे 4 डॉट दिले तुम्हाला, परत हे 9 म्हटलं की 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे हा तुमचा स्क्वेअर तयार होत आहे इथं. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे बघा आता हे 3 डॉट दिले 2 आणि 3 म्हणजेच तुमचे हे 3 संख्या ही पहिली तुमची त्रिकोणी संख्या आहे. नंतर हे 6 हा 1 म्हणजे हे तुमचे 6 हे डॉट झालेले आहेत. तर हा तुमचा त्रिकोण तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं म्हणजे तुमची 10वी त्रिकोणी संख्या ही 66 आहे. इथं आपलं स्क्वेअर काढलेले 10वी 121 आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे जे प्रकरण आहे हे प्रकरण अगदी सोप्या पद्धतीत इथं प्रॉब्लेम सेट 53 हा आपण सोडवलेला आहे. आता पुढे तुम्हाला काही थोडंसं चौकोनात एक आकृती टाइप दिलेले आहेत. तर त्या आकृत्या जशा आहेत तशाच आपल्याला त्या आकृत्या इथं पुढं वाढवत न्यायच्या आहेत. जशा त्यांनी काढलेल्या आहेत त्याच पद्धतीनं त्या आकृत्याही तुम्ही तिथं तसंच पुढं तुम्ही त्या काढू शकता. त्या पॅटर्ननी तुम्ही जर तुमच्या अंगणामध्ये आता पेविंग ब्लॉक म्हणून वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तिथं पेविंग ब्लॉकचे तुम्हाला नमुने पाहायला मिळतात. आणि ते बसवताना तुम्ही बघा हा अत्यंत आपल्या रोजच्या पाहण्यातला की ह्या पॅटर्न मधला हा नमुना तुम्हाला पाहायला मिळेल. तशाच पद्धतीनं एखाद्या साडीची किंवा एखाद्या तुमच्या ड्रेसच्या की किनाराची डिझाईन ती एकसारखी तुम्हाला पाहायला मिळते. ती डिझाईन सुद्धा आपल्याला या पॅटर्न मध्ये त्याचा समावेश करता येतो. तर माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.